नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आपण मांडवा जेटीपर्यंत आलो आणि जे ते आपण राहणार आहे त्या होमस्टेपर्यंत आलो आणि हा पुढचा व्हिडिओ आहे. सो आता मी होमस्टेच्या इथे आहे. माझ्या पाठीमागे त्या होमस्टे आहे. आवास गावामध्ये आहे. आपल्या मांडवा जेटीपासून हार्डली अर्धा तासामध्ये इथे तुम्ही पोचू शकता. तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलने यावं लागेल, कारण ज्या आपण अलिबागला जाणाऱ्या बस आहेत त्या फ्रीवाल्या आहेत, त्या अलिबागला सोडतात. बाकी इकडे या ठिकाणी येत नाही. तर तुम्हाला स्पेशल टमटम किंवा इको गाडी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जो नंबर दिला आहे काकांचे, त्या गाडीने तुम्ही येऊ शकता. आणि असा व्ह्यू आहे पाठचा असा. सो आता जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो कसा आहे तो होमस्टे. सो हा तिकडून येणार रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. सॉरी, हा इकडे बीचकडे जाणार रस्ता आहे. या होमस्टेपासून बीच 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे, आवाज बीच. सो इकडे माडा झाड आहे, ते बाहेर बसायची पण सोय आहे. सो इकडे असा परिसर आहे. आतमध्ये जाऊ, रूम दाखवतो तुम्हाला. हा इकडे डायनिंग टेबल आहे. हा इकडे असा एक रूम आहे. इकडे 2 बेड आहेत असे. इकडे एक बेड आहे. इकडे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. इकडे बेसिन. इकडे अशी एक विंडो आहे. हा एक रूम आहे. 2 रूम घेतलेत आपण. या वाडीचं नाव काय ते? आवास गाव ना, काय कवळेवाडी. हे सुमित होमस्टे. हा इकडे असं. हा इकडे पण एक रूम आहे. या इकडे एक रूम आहे. सतीश पोसम. ए माझी बॅग इकडे होती ना. सिंगल बेड बाबा. इकडे एक आहे. इट्स माय बेड. इथे डबल बेड आहे. इथे डबल, इथे एक सिंगल आहे. आणि आपण इकडे सिंगल बेड आहे. इकडे समोर बेसिन. इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम. नोझल. इकडे किचन. बरीचशी जागा आहे इकडे बघा. इकडे माडाची झाड आहेत. इकडे बैल पण आहेत आणि बैलगाडी पण आहे. पूर्ण गावचा फील येतो इथे. भारी आहे बघा. इकडे बैलगाडी जी सध्या दुर्मिळ आहे. इकडे बैल पण आहे बघा. सरजा. तिकडे एक गाय आहे आणि तिकडे अजून 2 बैल आहेत. सो मित्रांनो, छान असा होमस्टे आहे. सुमित होमस्टे आवास गावामध्ये आहे आणि छान वातावरण आहे इथलं. सो आता आमचा नाश्ता वगैरे झाला. ते काही शूट नाही केला मी. थोडा फ्रेश वगैरे झालो. आता थोडा चेंज वगैरे करूया आणि इथे जवळच 10 मिनिटाच्या अंतरावरती
बीच आहे त्या बीचवर चाललो आता. तो थोडा चेंज करू आणि बीचवर जाऊ. बीचवर चाललोय फिरायला. लांब आहे ना. ती 10 मिनिटं आहे वाटतं. 10 मिनिटातलं 6 वाजायला आले आणि आता चाललोय आम्ही बीचवरती. 10-15 मिनिटाच्या अंतरावरच आहे बीच. तो चाललोय चालत. चलो भाई चलो जल्दी. मस्त बघा 4 वाजून पूर्ण झाडी आहेत. वडाचं झाड बघा कसलं भारी आहे बघा. पूर्ण पारंब्यावर आहे ना रे. पूर्ण पारंबे निघाले बघा खाली कसे. पान दिसून चालल्यासारखा वाटतं ना रे. हे पान दिसून चालल्यासारखा वाटतं ना. गावची गावी वाटतं ना. देवळेकरवाडीत जाता. कोणाकडे जातात देवानंदाकडे. मस्त आहे बैलगाडी बघा चालली. अरे लहानपणीची आठवण झाली आहे. मागसून धावायचा बैलगाडीच्या बसूसाठी. लहानपणी नाही का बैलगाडी भाऊदारांची बाहेर पडली की धावा धावा मागसून. गावात अजून पण आहेत काय काय ठिकाणी बैलगाड्या. इकडून आलो ना रे आपण. इकडे आणि इकडे समोरच समुद्र आहे बघा. इकडे कच्चे रस्ते आहेत तिकडे. एक नंबर ना. एक नंबर. मी पहिला मामाला ते विचारायला पाहिजे. बऱ्याचशा गाड्या लागल्या तिकडे बघा. मी अजून पिली नाही खरंच. कोणी माडी भेटली देवा. समोर बघा मस्त सुरूची झाड आहेत. म्हणजे कसं माहिती आहे तो सांगतो 5-7 मिनिटाच्या अंतरावरच आहे बीच. त्याच्यावर हे नाही तुझं लिखाण बिखाण काय नाही. पेपर वगैरे नाही तिथे. मंडळ आवास क्रीडांगण नागेश्वर मित्र मंडळ. अंधेरीला एक येतो तो बाहेरगाव नाही येतो. मस्त आहे की सनसेट होतोय बघा. ते एकदम फोटोग्राफी चालू आहे. असा सुंदर बीच आहे बघा. पाणी सध्या सुकते आहे. बसले रे इकडे पर्यंत आहे बघा. उभा मस्त आणि मस्त पैकी ते समोर सनसेट होते बघा. 6-10 झाले. नुसतं हेच चिन्ह दिसतं. जास्त गर्दी पण नाही. फोटोग्राफी मध्ये बिझी आहेत. मस्त छान छान फोटो काढले. हे सगळे तुम्हाला फोटो इंस्टाग्रामला फॉलो करा. फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फेसबुकला पण फॉलो करा. सगळे तुम्हाला तिकडे पोस्ट पाहायला मिळतील. मस्त सनसेट मजा करतात सगळे. आम्ही आता भिजणार नाही आहोत कारण उद्या सकाळी येणार आहोत. सकाळी भिजू. आता भिजणार पर्यंत पसरला लांब भारी वाटतंय. मजा आली. सनसेट झालेला आहे. 6:30 झाले. स्विमिंग पूल. समुद्रामधला स्विमिंग पूल मस्त. ते आतमध्ये समुद्रात पोहायचं सगळे आहेत. म्हणजे आम्ही जे वरळीला भेटतो त्याच्यातला फक्त एक जण नाही.
पण लावून ठेवलेले आहे बघा. सगळीकडे झाडे टाकून ठेवले. अरे बीच आहे. बॉल बॅट घेऊन यायला पाहिजे होती. मजा आली असती खेळून. नाही रे खेळून मजा आली असती. नेक्स्ट टाइमला सकाळी जाऊया. आमच्या नरेंद्र साहेबांचा नुसता आल्यापासून फोटोग्राफी करतोय. काळोख झाला की आमचे फोटो दिसणार नाही. काळ आहे ना त्यामुळे आमचे फोटो दिसणार नाही. काळोख झाला का उजेडच काढलो. सूर्याच्या डोबाला व्हाईटनर दाखवू का? व्हाईटनर लाईट गेली ना तुझं हॉलिडे चालू कर. 6:30 वाजले. मस्त आहे बीच एकदम क्लीन आहे. रील्स बनवत आहे मी. ब्लॉग बनवतोय. जवळजवळ 2019 पासून अलिबागचा प्लॅन करत होतो. आपला इथला अलिबागचा एक सबस्क्रायबर आहे रुपेश चव्हाण म्हणून. तो मला 2019ला त्याने मला 30 बससाठी बोलवलं होतं पण काय येताना आलं आणि तो सध्या आत्ता इथे नाही आहे. तो नागपूरला गेला आहे. सॉरी मित्रा, जी आपली तारीख ठरली होती ती कॅन्सल झाली त्यामुळे वेळेला यायला नाही भेटलं. सो बघू नेक्स्ट टाईमला काहीतरी भेटू आपण. तिथपासून प्लॅन करत होतो अलिबागचं. आज सक्सेसफुल झालं आहे. खूप भारी वाटतंय. हे पहिल्यांदाच आलो आहे मी अलिबागला. म्हणजे असा अलिबाग गावात येऊन गेलं पण बीच वगैरे असा कधी आलो नव्हतो. सो फर्स्ट टाईम आलो आहे. बघू काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं उद्याचा. सो इकडे पुढे या साईडला पूर्ण सगळ्या राईड्स वगैरे होतात. राईड्स वगैरे सगळ्यात त्या साईडला पुढे बराच लांब जायला लागेल. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आहे पुढे. तिकडे सगळ्या राईड्स होतात घोडागाडी वगैरे. मस्त राईड आहे. बाईक राईड. तिकडे सगळ्या राईड वगैरे तुम्हाला भेटू शकतात. आणि पोरं बघा मस्त क्रिकेट खेळत आहे. बऱ्यापैकी पब्लिक आहे अजून. 6:45 झाले तरी आणि उजेड पण भारी आहे. अजून अंधार असं झालं नाही. आता बंद होतोय. ब्लर का होता कॅमेरा. तर मित्रांनो आता बराच अंधार झाला आहे. तुम्हाला दिसत पण नसेल. थोडा वेळ इथे एन्जॉय केला बीचवरती. सो आता जाऊया होमस्टेला. तिथेच भेटतो तुम्हाला आता. आता आहे ना बीचवरून आलो इथे. थोडा दमाला झाला होता. रिलॅक्स करतो. इथे बाहेरच बसलो. बाहेर टेबल इकडे बसलो सगळे. छोट्या मुलींबरोबर मस्ती करतोय. हाय बोल बाबू. बाबू हाय बोल. एक छोटी आहे. छोटी बाबू आहे. हाय बोल बाबू. मी त्याला बोलून सांगितलं दादा. तू बोलतोस एक चान्स आपण घेऊया असं मी त्याला बोललो. बोलतो तू बोलतोस मी एक चान्स पण. इकडे फोनवरती बिझी आहेत साहेब.
तर मित्रांनो आत्ता रात्रीचे 9:15 झालेत आणि बाहेर थोडे एन्जॉयमेंट चालू आहे. बाहेर गाणी वगैरे लावले आहेत, त्यामुळे कॉपीराईटचा थोडा इश्यू येऊन म्हणून आतमध्ये रूममध्ये आहे. सो छान आहे कॉटेज, तुम्ही येऊ शकता इथे. तुम्हाला सगळं डिटेल मी उद्या देईन सकाळी. ज्या कॉटेजचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण सकाळी बोलू, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ इथे कसं पोचायचं आणि काय रेट आहेत या होमस्टेचे, त्याची उद्या सकाळी आपण पूर्ण माहिती घेऊ त्यांच्याकडून. सो आता थोडी एन्जॉयमेंट चालली. आता थोड्या वेळानं आपण जेवण करायला घेऊया. वूड फायर पण करू थोड्या वेळाने. थंडी तशी नाही आता, सकाळी थंडी असते. आता 2-3 दिवस बोलत होते की थंडी कमी झाली. सो आता एवढी थंडी नाही, मला वाटतं सकाळी असेल थंडी पहाटे. सो चला थोडा आता एन्जॉय करूया. हिंदी गाणं लाव चांगला. फुल एन्जॉयमेंट चालली. फुल टू धमाल. पुष्पा नको. The ultimate fan-inspired पुष्पा smartphone झुकेगा नाही साला. camera. Your social media game. Also, suit your style with three epic colors. Click on the banner to know more. फुल एन्जॉयमेंट करतायत. आता नाचून सगळे जमले आहेत आणि आता भूक लागलेली आहे. सो आता जेवून घेऊया. जेवण लागलेलं आहे इकडे. सो चला बघूया जेवणामध्ये काय काय आहे. हे चला हे प्लेट लागले जेवण. जेवण जेवणामध्ये बघा चपाती आहे. हे काय सुरमई आहे का, मच्छी आहे, हे काय भाजी आहे, राईस आणि कालवण आहे. सो आता जेवून घेऊया मस्तपैकी. खूप भूक लागली. चला जेवायला या तुम्ही पण. जेवून घेऊया. व्हेजवाला तिकडे एकच आहे व्हेजवाला. बाजूक बसलो डायरेक्ट. आम्ही साईड का बसवलं उडूक नको म्हणून. आता मस्तपैकी छान असं जेवण झालंय. पोट भरती एकदम फुल टूड जेवण छान होतं इथे. फिश होती आणि कालवं होती. छान जेवण होतं. आता जेवलोय. आता इकडे सगळे बसले आहेत इथे. आता वूड फायर केलं आहे. थोडी आता हळूहळू थंडी लागायला लागली. तो आता तिकडे वूड फायर केलं आहे. चला थोडा शेक घेऊया आता. आयडिया पण नाही होती. आता जसं आता म्हणतो पुरं फाय फेटली की नाही काय वगैरे खरं बोलायचं. पेटत चाललंय. आता आयडिया पाहिजे. खुर्ची घे. सो मित्रांनो आत्ता रात्रीचे वाजलेत 2:30 आणि अजून आम्ही जागे आहोत. गप्पा मारतोय इकडे तिकडच्या शाळेतल्या गप्पा वगैरे. सो आता चाललोय झोपायला. सो चला आता झोपूया. थोडा वेळ झोप घेऊया. सकाळी बघूया
उठायला कधी होतोय. सो आता गुड नाईट, भेटू सकाळी.